आपण वचनाकडे जात असताना पहिलं योहान त्याचा 4था अध्याय आणि 4थं वचन आपण वाचूया. पहिलं योहान 4था अध्याय आणि 4थं वचन. मुलांनो, तुम्ही देवापासून आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे, कारण जगात जो आहे त्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. या ठिकाणी योहान त्याच्या या पहिल्या पत्रामध्ये मुलांनो हा शब्द त्या ठिकाणी, तुम्ही जर दुसरा अध्याय आणि पहिलं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी पण तो मुलांनो हा शब्द त्या ठिकाणी हे पहिलं योहान याचा हे जे पत्र ज्यावेळेस आम्ही वाचतो तर त्यामध्ये आम्हाला जवळजवळ 9 वेळेस मुलांनो हा शब्द या ठिकाणी हा प्रेषित योहान विचारतो किंवा तो आम्हाला संबोधतो. आम्हाला तो देवाचे मुलं म्हणून असं हाक मारतो किंवा बोलतो. आज आम्ही या देवाच्या मुलांच्या बाबतीतच आज आम्ही या त्याच्या पहिल्या पत्रामधून बघणार आहोत की देवाच्या मुलांच्या बाबतीत तो काय काय सांगू इच्छितो. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, त्याला आपला तारणारा आणि उद्धारकर्ता म्हणून स्वीकार, त्यावेळेस आपण देवाचे मुलं. आणि या पत्रामध्ये त्याने देवाच्या मुलांचे काही लक्षणं सांगितलेली किंवा काही गुण सांगितलेले आहेत किंवा देवाची मुलं कसे असावे हे त्याने या पहिल्या पत्रामध्ये त्याने या ठिकाणी सांगितले. आणि या योहानाच्या पहिल्या पत्रामधून आपण तेच बघूया की देवाच्या मुलाचे काय काय गुण असतात. तर त्याच्यापैकी जर पहिला गुण आम्ही देवाच्या मुलाचा जर बघितला तर देवाचं मूल याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला असतो आणि आपला संपूर्ण भरोसा तो त्याच्यावर. हे देवाच्या मुलाचं पहिलं लक्षण. कारण जोपर्यंत आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही, त्याला ख्रिस्त म्हणून तारणारा म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत आम्ही देवाचे मुलं. पहिलं लक्षण तो प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो आणि आपला सर्व जो भरोसा आहे तो भरोसा तो त्याच्यावर. म्हणून पहिलं योहान आणि त्याचा 5वा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्येच हा योहान आम्हाला त्या ठिकाणी सांगतो. पहिलं योहान 5वा अध्याय आणि पहिलं वचन, येशू हा ख्रिस्त आहे असा विश्वास कोणी धरितो तो देवापासून जन्मलेला. जो कोणी येशू हा ख्रिस्त आहे तो देवापासून असा भरोसा किंवा विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला. मग आम्हाला पहिली लक्षणं त्याचं हे देवाच्या मुलाचं, त्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याचा तो स्वीकार करतो, त्याच्यावर आपला पूर्ण भरोसा होता. योहान सुवर्तमान पहिला अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये पण आम्हाला बघायला मिळतं, जितक्यांनी त्याचा स्वीकार, जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजेच त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास त्याने देवाचे मुलं होण्याचा अधिकार. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याला आपला तारणारा आणि उद्धारकर्ता म्हणून स्वीकारतो, त्यावेळेस आम्ही देवाचे मुलं. आणि प्रभू माझा तारणाकरता जो संपूर्ण भरोसा आहे तो मी प्रभूवरच. माझा तारण करता मुक्तीदाता हा प्रभू येशू ख्रिस्तच आहे असा भरोसा हा देवाचं मूल त्या ठिकाणी. दुसरं आम्हाला देवाच्या मुलाचं लक्षण या योहान सुवर्तमान मध्ये आम्हाला बघायला मिळतं, ते म्हणजे देवाचं मूल जे देवाच्या दृष्टीने नीट आणि योग्य आहे तेच तर. देवाचं खरं मूल देवाच्या दृष्टीने जे नीट योग्य आहे तेच ते. योहान सुवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि पहिलं योहान त्याचा दुसरा अध्याय आणि 29व्या वचनाकडे आम्ही ज्यावेळेस घेतो तर त्यामध्ये आम्हाला वाचायला मिळतं. पहिलं योहान दुसरा अध्याय 29 वचन वाचतो, तो नीतिमान आहे असे जर तुम्हाला माहित आहे, तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे
हे तुम्हाला माहीत आहे. तो नीतिमान आहे. मग जे देवाचे मुलं आहेत ते पण नीतीने वागणारे किंवा नीतीने चालणारे अशाच. का? कारण ज्यावेळेस आम्ही देवाचं मूल होतो, देवाचे मूल झाल्यानंतर आम्हाला देवाचा स्वभाव आणि देवाचा स्वभाव मिळाल्यानंतर आम्ही त्याच्याप्रमाणे चालण्याचा आम्ही प्रयत्न. या ठिकाणी आम्हाला हे बघायला मिळतं की जरी आम्ही त्याचे स्वभावाचे विभागी आहोत, आम्हाला पवित्र जीवन जगायचं आहे, तरी पण आमचा जो पिता आहे तो कसा आहे? परिपूर्ण. आमचा जो ख्रिस्त आहे तो कसा आहे? परिपूर्ण आहे. मग जे देवाचे मुलं आहेत ते मुलं त्याच्या दृष्टीने जे योग्य आहे, जे नीट आहे, जे चांगलं आहे तेच करण्याचा ते प्रयत्न करत असतात. जर एक उदाहरण आम्हाला नवीन करारामधून ज्यावेळेस आम्ही घेतो तर त्यावेळेस आम्हाला जक्कईच्या बाबतीत बघायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्ताची जक्कई बरोबर ओळख झाली. प्रभू येशू ख्रिस्त जक्कई बरोबर बोलला. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्याच्यावर त्याने आपला भरोसा टाकला आणि भरोसा टाकल्यानंतर ज्यावेळेस तो घरी आला, घरी आल्यानंतर त्याच्यामध्ये बदल. देवाच्या दृष्टीने जे चांगलं आहे तो करायच्या पाठीमागे तो लागतो. सगळ्यात पहिली गोष्ट तो करतो आणि त्या लूक वृषवर्तमान 19 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये तो म्हणतो, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो. आणि कुंभाराने कोणाजवळून जर काही घेतले असेल तर मी त्याला चौपट. ज्यावेळेस देवाचं मूल आम्ही होतो त्यावेळेस आम्ही जे काही आहे ते देवाच्या इच्छेप्रमाणे चांगलंच करण्याचा प्रयत्न. आम्ही ते चांगलंच करत आहोत. जक्काईची प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर ओळख झाली. त्याने आपला भरोसा प्रभू येशू ख्रिस्तावर टाकला आणि त्यानंतर मग तो जे काही करत आहे ते सर्व तो चांगलंच. म्हणून देवाचे जे मुलं आहे ते नेहमी चांगलं, योग्य, देवाला पसंत असं तेच करत. अजून एक उदाहरण आम्ही प्रेषिताच्या कृत्यामधून जर घेतलं तर ज्या वेळेस पौल आणि सिलास जेलमध्ये होते आणि जेलमध्ये असताना ते प्रार्थना करीत असताना, गाणे गात असताना, देवाची स्तुती करत असताना अचानक जेलचे जे दरवाजे आहेत ते उघडले गेले आणि त्यांचे जे बंधनं आहे ते बंधनं पण तुटल्या गेली. आणि मग ज्यावेळेस जेलचा अधिकारी आहे, त्या अधिकारी जेलर जो आहे तो त्या ठिकाणी कैद्याचा नायक आहे, तो हे सगळं बघतो आणि मग तो घाबरतो आणि त्याला वाटतं की आता सर्व जे कैदी आहे ते पळून गेले आणि तो स्वतःची तलवार घेऊन स्वतःला भसकण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेस पौल आणि सिलास त्याला सांगतात, घाबरू नको, आम्ही काय आहोत? इथंच आहोत. आणि ज्यावेळेस हा सर्व प्रकार त्याने बघितला त्यावेळेस तो काय म्हणतो? ज्यावेळेस आम्ही प्रेषिताचे कृत्याच्या 16व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, प्रेषिताचे कृत्य त्याचा 16वा अध्याय आणि त्याचं 30वं वचन जर आम्ही बघितलं, आणि त्याने बाहेर काढून म्हणाला, महाराज माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे. त्यावेळेस हा सर्व जो प्रकार त्याने बघितला, जेलचे दरवाजे उघडले, त्यांचे बंधन तुटून गेले, त्यावेळेस त्याचं परिवर्तन झालं. त्याने विश्वास ठेवला आणि तो म्हणतो की महाराज माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे. पौल आणि सिलास त्याला सांगतात की प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचं तारण. त्याने विश्वास ठेवला, देवाचं मूल झालं तो आणि मूल झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे? परिवर्तन. त्यांनी 32व्या वचनामध्ये त्यांनी त्याला त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. देवाचं वचन त्यांना सांगितलं, वचनावर त्यांनी विश्वास ठेवला आणि वचनावर विश्वास ठेवल्यानंतर ते देवाचं मूल झालं आणि मूल झाल्यानंतर त्यांनी जे काही केलं ते चांगलं, देवाच्या दृष्टीने योग्य आणि नीट केलं. त्यांनी काय केलं? मग रात्री त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या.
काय करतं देवाचं मूल? देवाच्या इच्छेप्रमाणे. जेलर हा जो नायक आहे त्याचं काम आहे कैद्यांना जखमी करायचं, त्यांना मारायचं. पण आता त्याचं जे कठीण हृदय होतं ते परावर्तित झालं, ते मांसमय हृदय झालं. आणि त्याने काय केलं? त्यांना घेतलं, ज्या त्यांच्या जखमा होत्या त्या त्यांनी काय केलेल्या आहे? धुतलेल्या आहे. आणि मग पुढं पण आम्ही बघतो की त्यांनी त्यांना घरी नेलं, जेवू खाऊ घातलं, त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांच्या बरोबर त्याने आनंद. हे देवाच्या मुलाचं काय आहे? लक्षण. हे लक्षण देवाच्या मुलांमध्ये दिसले पाहिजे. कळवळाचं हृदय. जेलर अगोदर कठीण हृदयाचा होता, पण ज्यावेळेस विश्वास ठेवला, मूल झालं, त्यावेळेस त्याचा जो कठीणपणा आहे तो कठीणपणा त्या ठिकाणातून काय झालेला आहे? निघून गेले. तिसरी गोष्ट आम्हाला बघायला मिळते या पत्रामध्ये की देवाचं जे मूल आहे ते मूल पाप करत जात नाही किंवा पापामध्ये राहत. देवाचं जे मूल आहे ते पाप करत जात नाही, पापात राहत नाही. पहिलं योहान 3 अध्याय आणि 9 वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो तर त्या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं. योहानाचं पहिलं पत्र 3 अध्याय 9 वचन. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते, त्याच्याने पाप करवत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. आता या ठिकाणी योहान म्हणतो की तो पाप करतच नाही, पण योहानाला असं म्हणायचं नाही की तो पाप करतच नाही. कारण ज्यावेळेस पहिल्या अध्यायाकडे येतो या योहानाच्या पत्रामध्ये, तर पहिल्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही 8वं वचन वाचतो तर त्यामध्ये तो काय म्हणतो? आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून. देवाचं मूल पाप करत नाही असं याचं म्हणणं नाही, पण देवाचं मूल पाप करत जात नाही आणि पापात ते राहत. आमच्याजवळून चुका होतात, पण चुका झाल्यानंतर ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो, पश्चाताप करतो, देव आम्हाला क्षमा करतो. कारण त्या 2ऱ्या अध्यायामध्ये पहिल्या वचनामध्ये पण तो काय म्हणतो की पहा माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी हे तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी. आपल्या एक तिथे काय? कैवारी. मग कैवारी जर आहे, आम्ही पाप करत जायचं का? आम्ही पापात राहायचं काय? नाही. देवाचं जे मूल आहे ते पाप करत जात नाही, पापात ते राहत. आणि देवाच्या मुलाचं एक वैशिष्ट्य आहे, ज्यावेळेस त्याच्या हातातून पाप घडतं त्यावेळेस त्याच्या मनाला खेद होतो, त्याच्या मनाला टोचणी लागते, त्याला ते नेहमी टोचत असत. त्यावेळेस एक उदाहरण जुन्या करारातून जर आम्ही घेतलं तर ते दाविदाबद्दलचं आम्हाला एक उदाहरण बघायला. 2 शमूएल ज्यावेळेस 24वा अध्याय आणि 10व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला कळतं की दावीद राजाने इस्रायल लोकांची शिरगंती केली, त्यांची मोजदाद केली. आणि मोजदाद केल्यानंतर ते त्याला जाणीव झाली आपण जे काय केलं ते देवाच्या इच्छेच्या विरुद्ध केलं. आणि मग तो 24वा अध्याय 2 शमूएल आणि त्याचा 24वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये काय म्हणतो? प्रजेची मोजदाद केल्यावर दाविदाचे मन त्याला खाऊ लागले. दावीद परमेश्वरास म्हणाला, हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर हे परमेश्वरा आपल्या सेवकाला दोषमुक्त कर, कारण मी मोठा मूर्खपणा केलेला. या ठिकाणी त्याच्या मनाला काय झालेलं आहे? खेद. ज्यावेळेस देवाचं मूल ज्यावेळेस काही चुकतं, देवाच्या विरोधात त्याच्याकडून काही ज्यावेळेस घटना घडती त्यावेळेस त्याचं मन त्याला शांत बसतं, त्याला त्याच्या मनाला बोचणी लागलेली असते. कारण का? आणि आता आम्ही कोण आहोत? तर 2 करिंथ 5वा अध्याय आणि 17वं वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी पौल आम्हाला काय सांगतो? म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवीन झाले. आमच्यामध्ये नवीन आहे, पण कधी कधी जुना स्वभाव आमच्या जवळून देवाच्या विरोधात काही गोष्टी करतो. पण हा जो नवीन स्वभाव आहे हा नवीन स्वभाव आम्हाला पोचणी
देत. आम्हाला नेहमी टोचत असतो. म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो, पश्चाताप करतो, देव आम्हाला क्षमा. पण देवाचं जे खरं लेकरू आहे ते पाप करत जात नाही आणि पापामध्ये ते राहत. चौथं लक्षण आम्हाला या यवनाच्या पहिल्या पत्रामध्ये आम्हाला बघायला मिळतं, ते म्हणजे देवाचे जे मुलं आहे ते देवाच्या इतर मुलांवर प्रेम करतात. चौथं लक्षण देवाच्या मुलांचं आहे ते देवाच्या इतर मुलांवर प्रेम करतात. पहिलं यवान 4:4 मध्ये आम्हाला ते बघायला मिळतं. मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवलेला आहे. पहिलं यवान 4:7 सातवं वचन. प्रियजन हो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला देवाचे जे मूल आहे ते देवाच्या इतर मुलांवर काय करणार असतं? प्रीती करणार. कारण का? आमचा ज्यावेळेस नवीन जन्म होतो, आम्ही ज्यावेळेस देवाचे मुलं होतो, त्यावेळेस आम्हाला देवाचा स्वभाव मिळालेला. आम्ही देवाच्या स्वभावाचे वाटेकरी. आणि मग आमचा देव कसा आहे? प्रीती आहे. देव प्रीती आहे. देव जर प्रीती आहे तर त्याच्या प्रीतीचे पण आम्ही वाटेकरी. पहिलं पेत्र त्याचा दुसरं पेत्र पहिला अध्याय आणि त्या चौथ्या वचनाकडे आपण येऊया. त्या ठिकाणी पेत्र काय म्हणतो? दुसरे पेत्र पहिला अध्याय आणि चौथं वचन. त्याच्या योगे मोलवान व ती महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहे, यासाठी की तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टाचार चुकून ईश्वराच्या स्वभावाचे वाटेकरी व्हा. आम्ही देवाचे जीव आहोत, ते ईश्वरी स्वभावाचे आम्ही काय आहोत. आणि देव काय आहे? प्रीती आहे. देवाच्या प्रीतीचे आम्ही वाटेकरी. म्हणून हे जे चौथं लक्षण देवाच्या मुलामध्ये आम्हाला बघायला मिळतं ते म्हणजे देवाचे जे मुलं आहेत ते देवाच्या इतर मुलांवर प्रीती प्रेम करणारे. मग तो लहान असो तो मोठा असो, तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, तो ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, तो कोणत्याही संस्कृतीचा असो, तो त्याच्यावर काय करतो? प्रीती करणारा. कारण हा जो स्वभाव आहे हा स्वभाव आम्हाला देवाकडून मिळालेला आहे. आणि पहिलं यवान 3रा अध्याय त्याचं 11व्या वचनामध्ये पण तो काय म्हणतो? जो संदेश तुम्ही प्रारंभापासून ऐकला आहे तो हाच आहे की आपण एकमेकावर प्रीती करावी. काहीन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण कायनाचे कृत्य दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची जी कृत्य होती ती. आणि 18व्या वचनामध्ये खूप सुंदर तो त्या ठिकाणी लिहितो, मुलांनो, आपल्या शब्दाने किंवा जिभेने नव्हे, कृतीने सत्याने आपण प्रीती करावी. प्रीती आहे ती कशी असली पाहिजे? शब्दाने किंवा जिभेने नव्हे, तर तो योहान म्हणतो तुमची जी प्रीती आहे ती कृतीने. देवाचे जे लोक आहेत ते प्रीती करणारे असतात देवाच्या. आणि 5वं आणि शेवटचं जे लक्षण आहे देवाच्या मुलाचं ते आम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं, ते म्हणजे जे देवाचे खरे मूल आहे ते जगावर जय मिळव. देवाचं जे मूल आहे ते जगावर काय करतात? जय मिळव. पहिलं यवान 5वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन आपण वाचूया. पहिलं यवान 5:4. कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला आमचा जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याने पण जगावर जय मिळवला. त्याचे जे लेकर आहे त्यांनी पण जगावर जय मिळवायचा. आम्ही या जगाचे आहे. आम्ही प्रवासी आहोत. आमचं जे नागरिकत्व आहे ते स्वर्गीय आहे. जर आमचं नागरिकत्व स्वर्गीय आहे या जगात राहत असताना आम्ही जगाचे म्हणून, आम्ही स्वर्गाचे म्हणून या जगामध्ये राहत असताना राहायला पाहिजे. कारण हे जग आमचं नाही, हे जग आम्हाला अनुकूल नाही. देवाच्या लेकराला हे जग
अनुकूल नाही. पाण्यातून बाहेर काढलेल्या माशाप्रमाणे जसं तो मासा तडपतो तसंच आम्हाला हे जग पण अनुकूल नाही. कारण ह्या जगामध्ये जे काही घडत आहे ते सर्व विरोधात. या सर्व गोष्टीवर आम्हाला काय करायचं आहे? विजय मिळवतो. देवाचं जे लेकरू आहे तो विजय मिळवतो आणि जगाच्या मनोरंजनामध्ये, आनंदामध्ये तो सामील होत नाही. जगिक पद्धतीचं पण तो अनुकरण करीत नाही. आणि जगाचे लोक ज्याच्या मागे धावतात त्याच्या पाठीमागे देवाचे लेकरं धावतात. ते जगाच्या ज्ञानावर पण अवलंबून राहतात. ते जगाबरोबर एकरूप आणि मग असं करून ते जगावर जय मिळवतात. कारण आमचा जो ख्रिस्त आहे त्याने जगावर जय मिळवलेला. त्या यहुदी लोकांना तो म्हणाला, पहिलं योहान सुवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि 23वा वचन जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये तो त्या यहुदी लोकांना म्हणतो, तो त्यांना म्हणाला, तुम्ही खालचे आहात, मी वरचे आहात. तुम्ही या जगाचे आहात, मी या जगाचा. प्रभू या जगाचा नव्हता. आम्ही पण या जगाचे. या जगामध्ये राहून आम्हाला काय करायचंय? विजय. हे 5 जे लक्षण आहे ते लक्षण आम्ही बघितले. पहिलं जे बघितलं, देवाचं मूल हे ख्रिस्ताचा स्वीकार करतं, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतं. देवाचं मूल देवाच्या दृष्टीने योग्य नीट तेच करतं. तिसरं, देवाचं मूल पाप करत जात नाही किंवा पापात राहत नाही. आणि चौथं, देवाचं मूल इतर मुलांवर प्रेम करतं. 5वं, देवाचं मूल जगावर जय. सर्व जे गुण आहेत त्या गुणांकडे जर आम्ही बघितलं, या गुणांची सर्व परिपूर्णता आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला बघायला. जरी तो देव होता तरी तो मनुष्य म्हणून त्या पृथ्वीवर. आणि सर्व जे लक्षण आहे ते लक्षण, जे गुण आहे ते गुण आमच्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला बघायला मिळतात. आणि तोच या लक्षणाने, गुणाने परिपूर्ण आहे. देवाचं मूल येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून त्याच्यावर भरोसा. तो जगामध्ये असताना त्याचा आपला सर्व जो भरोसा आहे तो आपल्या पित्यावर होता. देवाचं मूल देवाच्या नीट आणि चांगलं करतं. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता त्याने जे काही केलं ते सर्व चांगलंच. त्याच्याविषयी असं लिहिलं प्रेषिताच्या कृत्यामध्ये, तो चांगलं करत फिरला. त्या पृथ्वीवर असताना तो काय केलं? त्याने चांगलं केलं. देवाचं मूल पाप करत जात नाही. पापात आमचा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर होता, निष्कलंक पवित्र होता, त्याच्यामध्ये कोणताच दोष नव्हता. आणि म्हणून त्या शास्त्री पुरुषीला तो म्हटला, तुमच्यामध्ये कोण समर्थ आहे जो माझ्यावर दोष लावू शकतो? अशा रीतीने प्रभू येशू ख्रिस्त या सर्व गोष्टीमध्ये परिपूर्ण. आणि या ठिकाणी पण थांबूया आणि देवाचे जे लक्षण, देवाच्या मुलाचे जे लक्षण आहे ते लक्षण आत्मसात करू, त्या जगाचा आम्ही प्रवास. देव करो ही सर्व वचन आशीर्वादित.